म्हणून माझं ऐकत जा, मी एकदम बेस्ट प्लेसेस शोधत असते, बट तुझे माझं कधीच ऐकत. अरे इथे आपण केव्हाच येतच आहे त्रिशा, बघ बरं कुठे. हे बघा कुठे गेले. टेबल आहे का वरती डिनर आपलं, सॉरी फूड साठीच. इकडे पण छोटे छोटे कोझी असे एरियाज. मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं आहे कारण थंड आहे सगळं. उन्हाळ्यात ॲक्च्युली त्यांनी बरोबर सगळीकडे अशी सावली आहे, नॅचरल व्हेंटिलेशन, कौल वगैरे. अच्छा हे इकडे झोपले पण आहे बघा. आज आहे सुट्टीचा दिवस. त्रिशाला तर अशी पण सुट्टी लागली आहे, आज राजेशना पण सुट्टी आहे. तर म्हटलं चला त्रिशाचं वॅकेशन स्टार्ट झालंय तर कुठेतरी जाऊया. तर आज आम्ही एका एकदम खास ठिकाणी जाणार आहे. म्हणजे मला खूप कधीचं जायचं होतं, बट राजेशना काही ते ठिकाण म्हणजे ती प्लेस एवढी हॅपनिंग नाही वाटली असं ते मला म्हणाले. बट माझं होतं की नाही गेलं की मजा येईल. आणि त्रिशासाठी खास चाललोय आम्ही, कारण मला वाटतं की त्रिशाला जास्त एन्जॉय करता येईल तिथे. त्रिशाला खूप आवडेल आणि सुट्टी लागली तिला, तर मग म्हटलं चला तिच्यासाठी म्हणून आज पडूया बाहेर. मग आम्ही आता चाललो आहे. कुठे काय ते तुम्हाला पुढे कळेलच, तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि त्रिशा इथे आज मस्त रेडी झाली आहे. तिने छान हेअरस्टाईल करून घेतली माझ्याकडून, बीड्स वगैरे लावून आणि मागून पोनी आणि पर्स पण घेतली आज तिने तिची नवीन. तिचा कॅमेरा घेतलाय सोबत. मी नाही म्हणत होते, बट तिला वाटत होतं की नाही मला तुमच्या दोघांचे फोटो काढायचे, म्हणून तिने तो कॅमेरा सोबत घेतला. पण तो चालूच होत नाहीये. तिने चार्ज केला बट माहित नाही, आता बघूया होतोय का ग चालू. एक सेकंड. नाही होते. माझे बाबा करून देईल. तुझे बाबा करून देतील का? त्यांना तेवढं कळतं कसं चालू करायचं. त्यांना तेवढं कळतं का? बाकीचं कळत नाही का? नाही तुम्ही खूप इंटेलिजंट आहे ना म्हणून. मग मी मठ्ठ आहे का? मी इंटेलिजंट नाही, कामापुरता इंटेलिजंट आहे बाबा. कामापुरता इंटेलिजंट आहे. आई माझा अभ्यास गेला पुरता इंटेलिजंट. नाही तर बाकीच्या पुरता मी इंटेलिजंट. हो वा ग वा. असं आहे. आता निघालोय आम्ही. 10 वाजता निघायचं होतं, पण हे दोघं इतके लेट उठले आणि इतका टाइमपास केला यांनी की 10 वाजेला निघायचं ते आता 11:30 वाजले. 1.5 तास ऑलमोस्ट लेट झालं. तर असं आहे. ॲक्च्युली लॉंग वीकेंड आहे आणि आमचं पहिले असं ठरलं होतं की कुठेतरी रिसॉर्टला वगैरे जाऊया, बट चेक केलं तर लॉंग वीकेंड असल्यामुळे प्राइजेस खूप जास्त हाय आहेत. आणि दुसरी गोष्ट आम्हाला वाटलं की गर्दी खूप असणार, काही वेळा ते क्वालिटी पण नाही भेटत आपल्याला गोष्टी, म्हणजे फूड झालं बाकी गोष्टी झालं. आणि रेट्स पण रिसॉर्टचे वगैरे खूप हाय असतात. मग आम्हाला असं वाटलं की 2-3 दिवस आहे आपल्याकडे, तर 1-2 दिवस आपण असंच इथले छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे स्पॉट्स आहेत जे आपल्याला माहिती नसतात. तर त्यातले काही मला माहीत होते आणि खूप कधीचं आमचं जायचं पेंडिंग होतं, तर म्हटलं आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि आता ह्या मंथमध्ये आमची ॲनिव्हर्सरी पण असते आणि नेक्स्ट मंथमध्ये त्रिशाचा बर्थडे पण असतो. सो म्हटलं आपण त्यावेळेस प्लॅन करूया स्टेचा वगैरे कुठेतरी, असं आमचं ठरलं. तर बघूया आता काय होतं. म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी जात आहोत जे छोटे छोटे स्पॉट्स आहेत ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बर्ड नेस्ट आहेत बघ इथे खूप सारे. इकडे कुकड़ू को अभी उधर तो है ना. Oh,
त्यांच्यासाठी पाणी पण आहे बघ ठेवलेलं इथे. अरे हो खरंच बाहेर आलं त्रिसा. त्यांचा डोर ओपन आहे, ती बाहेर आली खरंच त्रिसा. हे बघ तर फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आणि खूप छान आहे. म्हणजे त्याचा एंट्रन्सच इतका छान होता की आल्या आल्या त्रिशा म्हणाली की एकदम मस्त आहे गाई हे. तिला म्हटलं अजून आत बऱ्याच गोष्टी आहे. आता बघूया. पहिले तर मला वाटतंय पेटपूजा करावी कारण प्रचंड भूक लागली. आम्ही ब्रेकफास्ट नव्हता केला, फक्त चहा घेतला, फ्रुट्स खाल्ले आणि निघालो होतो. तर पहिले तर आम्ही जेवण करू आणि मग बाकी गोष्टी एक्सप्लोअर करू. तिकडे काय नाही यार, खरंच खूप काही आहे. कोंबडा लय भारी आहे, पण 2-1 किलोचा असेल. हा कोंबडा आहे? हा नाही पुढचा. हा तो बिचारा बाहेर निघून आला तो. तिकडे पण आहे बघ. तेच बाहेर येत आहे बघ, तिकडे पार्किंग मध्ये पण आहे खूप सारे. प्युअर गावठी कोंबडा आहे. चला ना विकल का? कशाला विकेल? तोच कापत असेल ना इथे. मस्त आहे. तर इथे असं सीटिंग केलेलं आहे फूड साठीचं. इथेच बसूया का? बघू ना. पहिले बघायचं. मला वाटत होतं पहिले खाऊया, खूप भूक लागली आहे. खायला कुठे बसायचं? इथेच आहे फूड साठीचं. असं माझ्या माहितीनुसार तरी फूड साठीचं इथेच आहे. बट लेट्स सी. मस्त आहे, ॲम्बियन्स छान आहे. दिशा तुला आवडलं? विचार नाही, बसायला प्रॉपर हे पाहिजे ते नाही. तर भरपूर एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही ही जागा फिक्स केली जेवणासाठीची. असं आहे ते सोफा चेअर आणि एकदम थंड वाटतंय. वाजले आहेत ऑलमोस्ट 11:15. कौल असल्यामुळे तो नॅचरल वाजले आहेत ऑलमोस्ट 11:15. बट बिलकुल असं गरम नाही जाणवत आहे. एकदम छान थंड वाटतंय. काय म्हणत होते तुम्ही? कौल आणि लाकडाचं आहे ना म्हणून मस्त वाटतंय. फॅन पण आहे, सांगू शकतो आपण त्यांना. खरंच गरज नाही फॅनची. अरे बापरे, घंटी कुठे वाजली? इकडे असं लेक आहे का म्हणजे बोटिंग करायला सारखं? नाही, लेक वगैरे नाही, बोटिंग वगैरे नाही आहे. लास्ट टाइम मम्मी ते आले होते तेव्हा म्हणत होते, तुम्ही तेव्हा पण नाही ऐकलं इथे. मग आता कसं वाटतंय? म्हणून माझं ऐकत जा. मी एकदम बेस्ट प्लेसेस शोधत असते, बट तुम्ही माझं कधीच ऐकत. हे बघा इकडे त्रिशा एकदम चिल रिलॅक्स मोड. म्हणून मी हा जागा पकडला. वा वा वा, गुड. खूप दूर नको जाऊ, म्हणजे आलं की मी लगेच तुला आवडतं. कुठे चाललीस तू? अरे तिकडे एक झोका आहे, तिकडे खेळते. त्रिशाचं बघा, बँगल्स, पर्स, हेअरस्टाईल स्टाईल. त्रिशा मांजर आली, तुझा वाघ आला होता तिथे. हो ना, जसं कारण बाबा डॉगीला घाबरणे. तो इकडे बघ ना, ह्या बाजूला एकदम भारी भारी ग्रुप साठी एकदम मस्त आहे बसायला. आवडलं का तुम्हाला मी शोधलेलं प्लेस? हा मग. आणि यायला नाही म्हणत होते तुम्ही. इकडे पण छोटे छोटे कोझी असे एरियाज. मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं आहे कारण थंड आहे सगळं. उन्हाळ्यात ॲक्च्युली त्यांनी बरोबर सगळीकडे अशी सावली आहे, नॅचरल व्हेंटिलेशन, कौल वगैरे.
आणि त्यानंतर आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आणि स्टार्टरमध्ये आम्ही व्हेज मंचुरियन आणि चिकन तंदूर घेतलेलं. दोन्हींची पण टेस्ट एकदम छान होती आणि क्वांटिटी पण भरपूर आली होती. आमचं स्टार्टरमध्येच पोट भरल्यासारखं झालं होतं आणि टेस्ट पण एकदम छान होती. आणि इथली विशेष गोष्ट म्हणजे ह्यांचं व्हेज आणि नॉनव्हेज सेक्शन पूर्णपणे वेगळं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं किचनसुद्धा व्हेजचं वेगळं आहे, सेपरेट आहे. त्यामुळे जर तुम्ही प्युअर व्हेज असाल तर तुम्ही अगदी निश्चिंतपणे इथे जाऊ शकता आणि टेस्ट पण छान होती. आम्हाला फारशी भूक नव्हती म्हणून राजेशने आणि त्रिशाने दोघांनी मिळून एक आलू पराठा घेतला. त्यांना पोट भरलाय. असं वाटतं इथं झोपून घ्यावं कारण इतकं गार हवा येते. वरतून मस्त फॅन चालू आहे. गार हवा येते कारण इकडे बाजूला फाउंटन पण आहे. त्यांनी इथे पाणी पण भरपूर मारलंय. पाणी मारलंय, फाउंटन आहे. सगळं उडण आहे ना, कॉन्क्रीटचं काय नाही, त्याच्यामुळे ते थंडावा आहे मस्त. आणि झाडं पण भरपूर आहे त्यामुळे एकदम थंड वाटतं आणि पोट खूप जास्त भरलंय. नाईस. मग आपण थोडासा आराम करूया. येस, देन वी विल एक्सप्लोर. वी हॅव होल डे. आणि स्टार्टरमध्येच बऱ्यापैकी पोट भरून गेल्यामुळे आम्ही नंतर फक्त जिरा राईस आणि दाल तडका घेतलेलं आणि ते पण एकदम टेस्टी होतं. आणि त्यानंतर मी लिंबू सरबत घेतलं होतं जे की एकदम छान हेल्दी आणि टेस्टी होतं. तर आमचं जस्ट जेवण झालं आणि तुम्ही बघितलंच मी लेमन ज्यूस घेतला होता. तो पण एकदम टेस्टी होता. फूड क्वालिटी बेस्ट आहे. 10 on 10 देईल मी. सगळंच फूड खूप छान होतं, टेस्टी होतं. आणि आता इतकं पोट भरलं की झोप यायला लागली आहे कारण हवा पण एकदम छान थंड आहे. तुम्हाला दिसत असेल मागे झाडं हलताय. एकदम थंड वारं आहे आणि झोप यायला लागली लिटरली. काय म्हणणं आहे? अच्छा, हे इकडे झोपले पण आहे बघा. जिलेबी खायची होती पण ताकद नाही होती. अजून आहे आपण इथे बराच वेळ काउंटर नंतर जिलेबीचं तो समोर. असा प्ले एरिया पण आहे मुलांसाठी आणि छान गोष्टी ठेवल्या आहेत म्हणजे मुलं मस्त एन्जॉय करू शकतात. आहे बऱ्यापैकी गोष्टी आहेत मुलांसाठी पण. सो फूड ऑर्डर केलं तर ते येईपर्यंत मुले इथे आरामात खेळू शकतात. त्रिशा छान मस्त तिचे गेम्स वगैरे एन्जॉय करत होती. तोपर्यंत आम्ही पण मस्त रिलॅक्स झालो. भरपूर गप्पा वगैरे झाल्या आणि छान मस्त वाटत होतं. वातावरण एकदम थंड होतं आणि तुम्ही बघू शकता त्रिशा इथे मस्त तिचे गेम्स एन्जॉय करत होती. त्रिशाचं खेळून वगैरे झालं. आता आम्ही चक्कर मारतोय. हे बघा कुठे गेले. टेबल आहे का वरती डिनर आपलं सॉरी फूडसाठीचं. अच्छा
मस्त आहे. Nice. ते तिथे तसंच आहे, ते तिथे तसंच आहे. हे बघा असे छोटे छोटे त्यांनी काय म्हणता येईल बरं याला, कौलाचे असे बूथ टाईप केलेले आहेत आणि ह्यात सगळ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. मी जसं तुम्हाला मगाशी दाखवलं त्यात इस्त्री, जुनी भांडी वगैरे होती. इथे हे टेलिफोन्स, या सगळ्या गोष्टी आहेत. मस्त केलेलं आहे. 90sच्या मुलांना माहीत आहे हा टेलिफोन, जो आत्ताच्या मुलांना नाही माहीत. हे साहेब पहिले असे फोन होते. असे छोटे छोटे बूथ्स केलेले आहेत आणि त्यात सगळ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. खूपच सुंदर आहे. रिफ्लेक्शन येत आहे आतलं, तितकं दिसत नाही आहे जातं वगैरे. हां, नाईस. खूपच सुंदर आहे. इथे त्रिशा हे जात आहे. आता आपण कसं गिरणीमध्ये जातो पीठ दळायला, पूर्वी ही गिरणी होती. याला जातं म्हणता. हिच्यात गहू टाकायचे आणि मग हे असं फिरवायचं, मग साईडने पीठ येतं बाहेर. इथे बस तू, फिरव बरं, ते गोल फिरवायचं. हां. तर त्रिशा इथे हे जातं फिरवत होती. तिच्याकडनं काय ते फिरवलं जात नव्हतं. मग तिच्या बाबांनी तिला हेल्प केली तर तिला ते मजा वाटत होती की अरे वा, हे असं फिरतंय आणि माझ्याकडून फिरतंय की काय, असं तिला वाटत होतं आणि तिने हे पण खूप जास्त एन्जॉय केलं. काय इथे हॉन्टेड हाऊस वगैरे. हे पेड असणार आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हे पेड आहे, हॉन्टेड हाऊस वगैरे. गोळा काउंटर पण आहे. मसाज चेअर, गोळा काउंटर, टांगा राईड आहे, हॉर्स राईड आहे, कॅमल राईड आहे. भरपूर ऑप्शन आहे. काय करा, तुला कॅमल राईड करायची आहे? ओके. टर्किश आईस्क्रीम. अरे बाबा, इकडे पण भरपूर काही आहे खेळायला. ऊन आहे पण त्रिशा तिकडे. इकडे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे, गेम्स आहेत. मिरर मेजमध्ये जा ना घेऊन त्रिशाला, तिला मजा येईल मिरर मेजला. त्रिशाला मिरर मेजमध्ये खूप मजा येईल असं मला वाटलं. मग तिला म्हटलं की तू हा गेम खेळ, तुला खूप मजा येईल. मग ती गेली हा गेम खेळायला. पण तिला कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून मी राजेशना म्हटलं की तुम्ही जा. पण त्या दोघांनी पण खूप जास्त तिथे एन्जॉय. अरे इथे आपण केव्हाच येतच आहे त्रिशा. बघ बरं कुठे ये, इकडे दुसरा रस्ता घेऊ. चल, कम आउट. आणि इथे हे बाहेर छोटे मोठे स्टॉल्स पण आहे शॉपिंगसाठी आणि गेम्स पण भरपूर आहे. काही गेम त्यातले पेड आहेत जे आपण मॉलमध्ये वगैरे बघतो तसे पण आहेत आणि अनपेड पण भरपूर सारे ऑप्शन आहेत. सो तुम्ही असं नाही की पेड गेममध्येच तुमचा दिवस जाईल असं काही नाही आहे. अनपेडमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहे, त्यामुळे भरपूर एन्जॉय करतात मुलं पण आणि तुम्ही एकदा नक्की विजिट करा. खूप छान प्लेस आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर इथे तंदुरी चहा पण होता कुल्हडवाला, जो की मला घेण्याचा मोह आवरला नाही. मग निघायच्या थोडा वेळ आधी आम्ही मस्त इथे हा कुल्हडवाला चहा घेतला तंदुरीवाला आणि तो पण खूप जास्त टेस्टी होता. आणि तिथे लिंबू सरबत, सोडा, कोल्ड कॉफी हे पण ऑप्शन्स होते. आणि त्यानंतर मग त्रिशाला इथे ही कॅमल राईड करायची. एन्जॉय युअर राईड. भरपूर असं एन्जॉय करून रिलॅक्स होऊन आम्ही घरी यायला निघालो आणि ऑलमोस्ट 4, 4:15 आम्ही निघालो. तर 3-4 तास तिथे आरामात निघून जातात. वेळ कसा आणि कुठे जातो अजिबात कळत नाही. एकदम छान वाटलं. त्रिशाने भरपूर एन्जॉय केलं. आम्ही पण एकदम रिलॅक्स झालो. आणि आता व्हॅकेशन सुरू होत आहे तर तुम्ही पण इथे नक्की जाऊ शकता. लोणावळ्याच्या अगदी जवळ आहे, म्हणजे इथून 4 किलोमीटर पुढे लोणावळा राहतं. तर तुम्ही हे लोणावळामध्येच कन्सिडर करू शकता. आमच्या घरापासून हे ऑलमोस्ट 45 मिनिट्स दाखवत होतं. सो असं हे ठिकाण खूप छान आहे. आपण रिलॅक्स होतो, मुलं एन्जॉय करतात आणि वन डे आउटिंगसाठीची ही एकदम बेस्ट प्लेस वाटली मला, जी मला खूप कधीची व्हिजिट करायची होती. आणि फायनली आज आम्ही तिथे जाऊन आलो. एकदम मस्त दिवस गेला आणि त्यानंतर आम्ही छान आरामात घरी गेलो. हॅलो,
तर संध्याकाळी ऑलमोस्ट 5 वाजेला आम्ही आलो आणि त्यानंतर झोपलो आम्ही तिघं पण. छान आराम केला आणि नंतर उठल्यावर राजेश वॉकला गेले. मी घरातच होते, खाली जायचं काय वाटलं नाही मला. सो त्रिशा आणि मी घरातच होते. आम्ही टी व्ही वगैरे बघितला, त्यानंतर स्वयंपाक बनवला मी. आणि दुपारी इतकं हेवी जेवण झालं होतं की आम्हाला तिघांना पण तितकी भूक नव्हती. मग मी खिचडी वगैरे केली आणि त्रिशाला आमरस खायचा होता तर थोडासा आमरस केला. सो असं मस्त जेवण केलं आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 11:30 वाजले आहे. आणि दुपारी आल्यानंतर झोप छान झाली होती, तर आम्हाला तिघांना पण आता काही झोप येत नाही आहे आणि उद्या असं पण सुट्टीचं आहे तर एकदम आरामात चाललं आहे सगळं. तर असा होता आमचा आजचा हा दिवस. आणि लोकेशन खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की जाऊन या. वन डे आउटिंगसाठी मस्त आहे, एकदम छान आहे. म्हणजे मुलांना मजा येतेच, त्याचबरोबर आपण पण खूप रिलॅक्स होतो आणि मस्त आहे. फूड छान आहे आणि ॲम्बियन्स छान आहे, सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे. आरामात 4-5 तास आपले तिथे निघून जातात आणि रिलॅक्स होतो आपण. तर जाऊन आलात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं वाटलं हे पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.